हॅलो नमस्कार, मी पवार माधवी. आज मी ना गावठी कोंबडी बनवणार आहे. तर मी काय काय साहित्य घेतलं आहे, एक ओला आणि एक नुसतं लसणावरती आणि एक वाटणावरती सुक्या खोबऱ्याच्या. तर मी तुम्हाला वाटणही दाखवते आणि सुकं कसं करायचं हे बघा. मी काय काय घेतलं आहे साहित्य ते तुम्हाला सांगते. एक वाटी खोबऱ्याची वाटी घेतले, सुक्या खोबऱ्याची, कांदा, लसूण. त्याच्यामध्ये हा आपल्याला खडा मसाला सगळा टाकायचा आहे. भाजून घेतलं आहे मी त्याला. आपण याला वाटून घेऊन घेणार, याचं वाटण करायचं आहे दोघांचं एकत्र करणार. मग अगोदर हे लावून घेणार की बारीक व्हायला हवं आहे ना, नाही तर जाडं जाडं राहील. हे बघा, मी कढई गरम करायला ठेवले, कारण ही कढई आहे ना कांदा भाजला होता त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी थोडी काली आहे. आणि हा एवढा चिकन मी धुवून घेतलं आहे, अख्खी कोंबडी आणली त्याच्यामुळे चिकन धुवून घेतलं स्वच्छ धुवून घेतला. आता आपण त्याला सुकं करणार आहोत. तर मी लसूण कुटून घेतलं आहे आणि अद्रक हे लसूण कुटला आणि तेजपत्ता पण त्याच्यामध्ये कुटून घेतलं, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो. आणि याच्यामध्ये आगरी कोळी मसाला आपला घरगुती, काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि आपला हा ग्रीन मसाला. आलं लसणाची काही जरूरत नाही पेस्ट टाकण्याची, ह्याच्यामध्ये सगळं असतं, मिरची सकट हे आहे. आणि ही कोथिंबीर आणि कढीपत्ता मसाल्याचं जे करणार आहे त्याच्यासाठी. तर हे बघा, हे पाऊस खूप छान पडतो आहे, असं वाटलं की काहीतरी आपण थोडंसं खाऊया चिकन, छान वाटतं खायला. कढई गरम झाले, आपण तेल घालू त्याच्यामध्ये. पावसात मगाशी विश्रांती घेतली, आता मस्त पडतं आहे. तर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये तेल. चिकन असल्यामुळे आपल्याला तेल जास्त घालायचं आहे, कारण की त्याच्याच पाण्यामध्ये आपल्याला ते शिजवायचं आहे. चांगलं तेल गरम होऊ द्या. पाण्यातून काढून ह्या प्लेटमध्ये घेते. अख्खी कोंबडी म्हणजे 1 किलो कोंबडी आहे ती. तर आपण थोडं ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये करणार, वाटणामध्ये खोबऱ्याच्या, आणि थोडं आपण सुकं करणार आहे. तर एवढं तेल आहे, तर मी गॅस कमी करते आणि लसूण आणि कढीपत्ता घालून घेते. लसूण कढीपत्ता घातलं आहे. एक चम्मच थोडासा टाकते काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर, आणि 1 चम्मच फक्त ग्रीन मसाला, त्याचा कलर चेंज होऊ नये म्हणून. हे आपण चांगलं परतून घेऊया मसाला, आणि त्याच्यामध्ये हे चिकन सोडूया. लसणावरचा सुका चिकन. थोडं नरम पडलं ना की आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये. ह्याला पाणी सुटतं, ह्या पाण्यामध्ये शिजवायचं आहे आपल्याला. लागलंच पाणी तर टाकूया, नाहीतर जेवढं पाणी सुटेल त्याच्यावरती शिजेल हेच आहे. तर आपण इकडे करूया, त्या गॅसवरती टाकून मसाल्याचं वाटण. हे बघा, हे इकडे टाकले मी, त्याच्यावरती पाणी ठेवलं होतं, त्याचं पाणी सुटलेलं. लागलं तर हे आपण गरम पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे, पण नाही असंच राहू दे. एवढ्या पाण्यामध्ये जेवढं शिजेल तेवढं शिजवायचं आपल्याला. दिसते ना पाणी. थांबा, मी जरा पुढे घेऊन दाखवते, पण मी ह्याला फोडणी दाखवते अगोदर. आपण आहे ना वाटणातलं करणार होतं तर चिकन. तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. खूप गरम झालेलं आहे.
तुपातच करते, कारण ती कढई वेगळी मच्छीची नाही, आमची भाजीची आहे. म्हणजे भांडी वेगळी असतात आमची नॉनव्हेजची. आणि याला पण आपण लसणाचीच फोडणी देणार आहे. लसूण टाकले. पातेलं खूप गरम झालेलं आहे, तर मी वाटण टाकते त्याच्यामध्ये. एवढं सारं सगळं वाटण टाकलं मी. हा खोबऱ्याचा असा सुगंध यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण हा कढीपत्ता टाकूया. तर थोडंसं मी 2 तुकडे करून टाकते. तिथे चिकू आला असेल बघ. मी कढीपत्ता घातला याच्यामध्ये. तर आपण मध्ये लाल मसाला घालणार आहोत. खोबऱ्याच्या वाटणाला आहे ना थोडा मसाला जास्त लागतो. काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत आपण. चिकन मसाला वगैरे, गरम मसाला वगैरे काही टाकत नाही, कारण की आपण त्याच्यात गरम मसाला घेतलाच. आणि परत मसाल्यामध्ये पण आहे ह्या लाल मसाल्यामध्ये. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, हे बघा मी काय टाकले मसाला याच्यात वगैरे. तर आमच्याकडे कांदा खोबऱ्याच्या वाटणाला आहे ना मसाला बोलतात, त्याच्यामुळे माझ्या तोंडामध्ये मसाला मसाला येतो. आणि ह्याला फक्त तिखट बोलतात, लाल मसाल्याला. तर तुमच्याकडे मिरची पावडर किंवा लाल मसाला असं वेगळ्या पद्धतीत बोललं जातं ना, तसं आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे त्याला मसाला बोललं जातं आणि ह्याला तिखट बोललं जातं. म्हणून तर थोडा कन्फ्युजन होईल की कसला मसाला घालते. कांदा खोबऱ्याच्या वाटणाला आमच्याकडे त्याला मसाला बोलतात, म्हणून ते सारखं तोंडामध्ये तेच असतं माझ्या, मसाला म्हणून. तर आपण त्याच्यामध्ये हा चिकन टाकूया. स्वच्छ धुवून परत पाण्यात ठेवलं आहे, कारण की मला धुवून काढायला खूप आवडतं. तसं तुम्ही पण स्वच्छ धुवायचं आणि मग फोडणीला घालायचं त्याला. आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता जास्त घालायचं. कढीपत्ता घातल्याने काय होतं, त्याचा वहीच वास येत नाही. कढीपत्त्याचा वापर जास्त करायचा. म्हणजे माझ्याकडे आता मोठा कढीपत्ता आला आहे, तर मी त्याला चांगलं चिरून घेतलं. हे बघा. मसाल्यामध्ये मी भाजून घेतले. आता आपण मसाल्याच्या भांड्यातलं पाणी आहे ना, ते याच्यामध्ये घालणार आहोत आणि शिजवणार आहे. हा पाणी सोडते. त्याच्यात पाणी घालून आपण याच्यावरती पण झाकण ठेवूया. भांडं आहे मसाल्याचं, त्याच्यामध्ये पाणी घेते आणि थोडं आपण पाणी घालून घेऊया, कारण की वाटण पण आहे ना, त्याच्यासाठी पाणी जास्त हवं आहे. हे बघा. आता याला आपण शिजायला ठेवूया. त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर. हातावरती खायला एवढं असं घट्ट हवं आहे, पण नाही आटलं तर ह्याच्यामध्ये पाणी वाढवायचं आहे आपल्याला. त्याच्यावरचं झाकण मी त्याच्यावर ठेवलं, त्याच्यावरती पण पाणी आहे, म्हणजे लवकर कढ येईल त्याला. आणि बघा त्याचं पाणी सुटलं आहे आणि वरनं झाकण ठेवलं आहे, त्याच्यामुळे अजून पाणी सुटलं आहे. तर आपल्याला ह्या पाण्यामध्ये त्याला शिजवायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये मीठ घालते. चवीप्रमाणे मीठ. आपण मस्त याला हलवून घेऊया आणि गॅस फास्ट ठेवून हे पाणी आटवायचं, कारण की आता त्याला पाणी आटवण्याची गरज आहे. हे शिजलं आहे. सुकं करायचं आपल्याला. आपण नंतर चेक करणार आहोत शिजलं की नाही. पण आपण ह्याचं ताट इकडे घेऊया आणि त्याच्यावरती दुसरं ठेवूया.
आपण गरम पाण्याचा ताट ठेवला ना, म्हणजे तोच गरम पाणी त्याच्यामध्ये आपल्याला ओतता येतं आणि लवकर पण होतं, वेळ नाही लागत. हे बघा, हे चांगलं शिजलं आहे. पण आता आपण त्याला चेक करणार आहोत या काट्याच्या चमच्याने. हे बघा, हे बघ किती छान शिजले. 2 तुकडे येतील त्याच्या हातामध्ये. उजव्या हाताने घेते. छान शिजले. थोडं अजून पाणी आटवायचं आहे त्याच्यात. हे बघा, अगदी सुकं करायचं आहे त्याला. ह्या पद्धतीमध्ये सुका करायचं आहे. हे बघा, हे पण शिजले. हड्डी आहे तरी पण चांगली शिजले. कलेजी आहे, पेटा आहे त्याच्यामध्ये. नक्की कोंबडी घेतली ना की सगळं येतं त्याच्यामध्ये. तर मी एवढी सारी कोथिंबीर घालते आणि हलवून घेते. हे बघा, अजून थोडं सुकं करूया आपण त्याला. हे बघा, ह्याला पण चांगलं मस्त कड आलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी हा गरम पाणी आहे ना ते ओतते. वेगळं ठेवूया आणि आता त्याला मोकळं शिजवून घेऊया. थोडा पातळच हवा आहे तरी पण आटेल तो. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. आणि टाकली कोथिंबीर. आपल्याला चमचा ठेवायचा आहे जवळ, कारण की शिजेल की नाही ते चेक करायचं आहे ना. नाही, काट्याच्या चमच्याने आपण चेक करणार आहोत. ठीक आहे, हे पण शिजलं. झाकण ठेवलं ना की त्याला मदत होते लवकर शिजण्याची. हे पाणी आहे ताटामध्ये, हे पण ठेवूया आपण. खोबऱ्याच्या वाटणामधलं तर तुम्हाला माहितीच आहे कसं करतात. तर हे एक माझी नवीन पद्धत मी तुम्हाला सांगते, तुम्ही करून बघा, खूप छान लागतं. नुसतं तेल कांद्यावरती, तेल लसणावरती, नुसतं तेल लसणावरती करायचं. त्याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे, आपले घरचे घरगुती मसाले. बाकी काय चिकन मसाला वगैरे नाही टाकायचं. घरच्या मसाल्यामध्ये करायचं. आगरी कोळी मसाल्यामध्ये कराल ना खूप भारी छान लागतं. मालवणी मसाला. आणि जर तुम्ही नुसतं मिरची पावडर वापरत असाल, मिरची पावडर म्हणजे काश्मीरी मिरची पावडर, नंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये धने जिरे वगैरे काय थोडं थोडं टाकत असणार, तसं पण चालेल. पण सगळं मिक्स करून टाका. आमच्याकडे कसं एकत्रच आहे सगळं. लसणावरच्या चिकनची कशी रेसिपी वाटली तर मला नक्की सांगा. वाटणावरचं तर आपण नेहमीच करतो, ते आपल्याला माहितीच आहे. तर सुका चिकन करा, खा मस्त. पाऊस खूप आहे, पावसाची मजा घ्या, खूप छान आहे. ह्या पद्धतीत मी जे बनवलं आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही करा, खूप भारी लागतं. याच्या अगोदर आहे ना मी आजारी होते,
तर कधी तोंडाला चव नसायची मला तर मी हे पद्धतीमध्ये चिकन करून थोडं थोडं खायची. माझ्या तोंडाला चव पण यायची आणि जेवण पण जायचं. खूप बरं वाटायचं. म्हणजे भात, डाळ, भाजी नाही खाल्ली ना तरी चालेल. पण हे चिकन आवडायचं मला खायला. त्या पद्धतीत मी केले आणि आता मस्त पाऊस पडतोय म्हणून तुम्ही पण करा. पावसाची मजा घ्या. बाय बाय.